Okay, Sudhir sir, I think so you can continue. अच्छा, ठीक है। तो आ, सभी किसान भाइयों को यहाँ पे सिंजेंटा फाउंडेशन एंड एईजीएफ जो है एग्री एंटरप्रेन्योर ग्रोथ फाउंडेशन की ओर से आज का किसान की तालीम का कार्यक्रम में बहुत बहुत स्वागत है। और मेरा नाम सुधीर वडोदरिया है। और आज का जो कृषि विषयक ये तालीम कार्यक्रम जो है उसमें जो है हम एईजीएफ की ओर से आपका बहुत बहुत स्वागत करते हैं। और थोड़ा सा एईजीएफ और सिंजेंटा फाउंडेशन क्या है उसके बारे में मैं बताता हूं। सबसे पहले सिंजेंटा फाउंडेशन इंडिया आपने सुना होगा, और एईजीएफ माने एग्री एंटरप्रेन्योर ग्रोथ फाउंडेशन, ये दो संस्थाएं हैं। और खास करके उसमें जो आपके साथ डायरेक्टली जुड़े हुए हैं ऐसी संस्था एईजीएफ जो है, तो वो कुछ 2019 में यहाँ पे इंडिया में प्रमोट की गई थी। और ये सिंजेंटा फाउंडेशन और टाटा ट्रस्ट की और दोनों की सहयोग से ये पूरी संस्था प्रमोट की गई थी और उसका जो है एक स्थापित किया गया था। और ये संस्था का मुख्य उद्देश्य जो है वो पूरे हिंदुस्तान में काफी संख्या में हमारे पास छोटे किसान हैं एक, और दूसरा है हमारे पास इतनी संख्या में, इतनी बड़ी संख्या में ग्राम्य जो है यूथ माने ग्राम्य जो है युवान वर्ग है, जो जिसको काफी हम उसके जरिए का ऐसा काम में लगाते हैं जो पूरी कृषि में एक नया ऊर्जा पैदा करते हैं। और वो कैसे करते हैं कि ये संस्थाएं जो रूरल यूथ है उनको अच्छी तरह से कृषि विषयक ट्रेनिंग देते हैं, और वो तालीम जो देते हैं उसके जरिए वो अपना खुद का एक कारोबार या तो एक बिजनेस शुरू कर सकते हैं रूरल लेवल पे। और वो रूरल लेवल पे माने ग्राम्य लेवल पे जो अपना बिजनेस शुरू करता है उसके हिसाब से 3 या 4 आजू बाजू के जो गांव है उनके जो किसान है 200, 300, 400 किसान, उनको वो अलग अलग प्रकार की सुविधाएं प्राप्त कराते हैं। हम देखें तो कौन सी सुविधाएं हैं, तो उसमें एक तो है क्रेडिट, जो आपको शॉर्ट टर्म और लॉन्ग टर्म कुछ जो बोलते हैं अपना लोन्स, हाँ, कृषि विषयक लोन्स। दूसरा है मार्केट लिंकेज, आप जो पैदावार बनाते हो माने प्रोड्यूस करते हो, माने आपकी जो उपज है वो उपज को मार्केट में अच्छे भाव से, अच्छे संस्थाओं से आप कैसे बेच सकते हो, दैट इज उनका नाम है मार्केट लिंकेज। तो उनके बारे में भी काफी आपको जो है उनकी जो तालीम और उसके लिए सुविधाएं प्राप्त कराई जाती है। उसके अलावा उनको ये भी ट्रेनिंग करते हैं कि आपको आपकी कृषि में, आपकी खेती में जो दिन प्रतिदिन जो जो चीजें अच्छी प्रकार का बीज, अच्छी प्रकार की खाद, अच्छी प्रकार की उसमें एग्रोनॉमिक प्रैक्टिस माने खेती की उसकी जो अपने को जो विधियां करनी पड़ती है वो सब चीजों वहां पे आपको प्राप्त करा सके, ऐसा एम्पावरमेंट माने ऐसे हम उसको सक्षम ट्रेनिंग के द्वारा प्राप्त करते हैं। और आपके साथ दिन प्रतिदिन वो माने बार बार आपको जरूरत के मुताबिक पूरी सीजन में फसल के लिए सलाह मशवरा भी अच्छी तरह से कृषि विषय कर सकते हैं। इस इतनी ट्रेनिंग जो बोलते हैं क्रेडिट माने लोन, मार्केट लिंकेज माने आपका उपज को कैसे मार्केट के अंदर बेचना अच्छी तरह से, अच्छे अच्छे भाव से और अच्छी संस्थाओं के साथ, और ताकि आपको अच्छा
माने भाव मिले और अच्छी क्वालिटी का आपको खाद बीज और अन्य चीजें जो प्राप्त होए और बार बार आपको लगातार खेती विषयक अच्छी जो है एडवाइस या तो सूचनाएं प्राप्त हो। तो ये है एईजीएफ का मुख्य कार्य कि रूरल यूथ को इस तरह से ट्रेन किया जाता है ताकि ये सब आजू बाजू के गांव के किसानों को अपना एक कारोबार के साथ साथ में आपकी उपज में भी अच्छी बढ़ोतरी करा सकता है। और ऐसा करके जो है सिंजेंटा फाउंडेशन या और एईजीएफ का हमारा एक लक्ष्य है कि करीबन 1 लाख जितने कृषि उद्यमी माने एग्री एंटरप्रेन्योर्स अगले 5 साल में हम डेवलप करके रखें, हम उसको तालीम देके हम उनको प्रस्थापित करें माने एस्टैब्लिश करें और उससे उसके जरिए हम करीबन 2 करोड़ छोटे छोटे जो फार्मर है उनको हम जो है कृषि विषयक ये सब सुविधाएं तालीम और ये सब छोटी मोटी जो चीजें हैं जो हमने बताया वो सब प्राप्त कराएं ताकि उसके जरिए 2 करोड़ छोटे छोटे ऐसे फार्मर को जब ये सुविधा प्राप्त होगी तो वो सभी फार्मर किसानों का जो है पैदावार बढ़ेगा और वो पैदावार बढ़ेगा तो पूरा हिंदुस्तान और जो तो गांव जो तो स्टेट जो तो डिस्ट्रिक्ट जो सभी की जो है आमदनी में या तो सभी की प्रोडक्टिविटी में कृषि उत्पादकता में बढ़ोतरी होगी। और ये सब चीजें आप समझ सकते हो कि ये पूरा एईजीएफ का और सिंजेंटा फाउंडेशन का उद्देश्य है। अच्छा, अभी आपको लगातार ये कृषि विषय जो है सभी तालीम और नई नई जो टेक्नोलॉजी है उनका ज्ञान प्राप्त होए उसके लिए एक नया जो है एक चरण रखा गया है एईजीएफ की ओर से और उसको हम बोलते हैं कृषि अभ्यास। तो हम थोड़ा सा उसके बारे में भी समझ लें कि कृषि अभ्यास क्या है। कृषि अभ्यास एक इस तरह का प्लेटफॉर्म है जो यूट्यूब के ऊपर प्रस्थापित एईजीएफ का किया गया है जहां पे निरंतर लगातार आपको नए नए विषय में नई नई तकलीफों को दूर करने के लिए जो चीजें माने जो टेक्नोलॉजी है जो उसकी सूचनाएं हैं उनका जो ज्ञान है और आपके साथ संपर्क बना के आपको ये सभी चीजें प्राप्त करा सकते हैं ताकि नई टेक्नोलॉजी नया जो आ रहा है माने बीज और बीजों का कैसे इस्तेमाल करना इतना ही नहीं मगर आप जो अभी जो किसान के हिसाब से आप जी कार्यवाही कर रहे हैं आपके खेत में एग्रीकल्चर की जो प्रैक्टिसेस आपकी एग्रोनॉमी प्रैक्टिसेस जो आप कर रहे हैं वो सभी चीजों को किस तरह से आप अच्छी तरह से बनाए उसमें होने वाली छोटी छोटी गलतियां को कैसे आप सुधार करें ताकि जो कर रहे हैं उससे भी सुधार वाली चीजें करेंगे तो आपकी पैदावार वहां भी बढ़ेगी और उसके अलावा नई नई टेक्नोलॉजी नया अनुसंधान क्या क्या हो रहा है उनका भी आपको माहिती ये लगातार इससे प्राप्त हो। तो उसके हिसाब से हमारा प्रयत्न है कि हमारी कोशिश है कि 2 करोड़ फार्मर को तो हम कृषि उद्यमी के द्वारा पहुंचने की कोशिश जरूर करते हैं मगर ये फार्मर और बाकी के जो किसान है छोटे छोटे उन सभी को ये प्लेटफॉर्म के माने कृषि अभ्यास के प्लेटफॉर्म के द्वारा हम उन सभी को नई नई इंफॉर्मेशन नई नई जो माहिती है कृषि विषय वो प्राप्त कराए नई टेक्नोलॉजी का जो है ज्ञान हम प्राप्त कराए। और आप जब भी यूट्यूब के ऊपर एईजीएफ करके सर्च करके जाओगे तभी आपको ये जो है यूट्यूब के वीडियोस मिलेंगे। उसमें अब तक हमने नर्सरी मैनेजमेंट जो सब्जी पाला भाजी में आप जो करते हैं छोटा पौधशाला या तो नर्सरी बनाते हैं इसके बारे में उनकी हाईटेक क्या क्या माने विधियां हैं उनके बारे में और प्लांट न्यूट्रिएंट माने आपका जो पौधा है उनको जो पोषण चाहिए वो पोषण के बारे में जो बड़ी अच्छी डिटेल माहिती उसमें दी गई है। तीसरा है जमीन की जो है हेल्थ माने उनकी जो स्वास्थ्य है
लंबे समय तक, लंबे सालों तक जमीन से अच्छी तरह से कैसे हम पैदावार प्राप्त कर सके, हम किस तरह की जमीन को ट्रीट करें या तो किस तरह की उसकी जो है सराहना करें, उसके साथ में उसका मैनेजमेंट करें न्यूट्रिएंट का और फसलों का, फसल चक्र का वगैरह का, काफी चीजें उसमें आपको प्राप्त हो सकती है। के अलावा खरपतवार का विशेष हम कैसे नियंत्रण करें, उसके साथ साथ में वर्मी कंपोस्ट और मशरूम कल्टीवेशन और ड्रोन से अभी नई टेक्नोलॉजी आई, ऐसी काफी चीजें जो है नई नई टेक्निक का आपको यहाँ पे हम ये जो कृषि अभ्यास के वीडियोस है वो माध्यम से हम आपको जो है पूरी नई इंफॉर्मेशन या तो माहिती हम प्रदान कर सकते हैं। और लगातार आप लोगों के संपर्क में हम ये कृषि अभ्यास के माध्यम से, ये वीडियोस के माध्यम से हम आपके साथ रह सकें, ताकि लगातार हमारी कृषि में एक नया ऊर्जा, नई जोश हम उसमें प्राप्त करा सके, ताकि हमारी पैदावार और हमारी क्वालिटी जो है वो अच्छी बने, आखिर में हमारी सुखाकारी भी अच्छी बने। तो ये मैंने आपको अभी सिंजेंटा फाउंडेशन इंडिया और एईजीएफ के बारे में और टाटा ट्रस्ट की ये जो पूरी जो एईजीएफ जो है, हाँ, उनके बारे में मैंने पूरी आपको जानकारी प्राप्त की और कृषि अभ्यास के बारे में भी मैंने आपको बताया। तो धन्यवाद आप सभी का बहुत बहुत। ये जो आज का जो क्लास है उसमें आपका स्वागत है। अभी मैं इतनी बात करके विराम लेता हूँ। धन्यवाद सभी को, बड़ा बड़ा स्वागत है यहाँ। थैंक यू सर, बहुत ही अच्छे और सरल तरीके से आपने सभी किसान भाइयों को सभी डिटेल्स में जानकारी दी। तर नमस्कार, उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार। सरांनी सांगितल्याप्रमाणे सिंजेंटा फाउंडेशन आणि एईजीएफ फाउंडेशन या अंतर्गत जो आपला कृषी अभ्यास हा उपक्रम आहे, या उपक्रमाअंतर्गत आपण आज सोयाबीन पिकावरील किंवा सोयाबीन पीक वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर आपण आज मार्गदर्शन व विशेष माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम सर्व जे या प्रशिक्षणात यूट्यूबच्या सहाय्याने, वेबिनारच्या सहाय्याने, ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही यामध्ये सहभागी झाला आहात त्याबद्दल तुमचे आजच्या प्रशिक्षणात खूप खूप स्वागत। आणि आपण सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला व्हिडिओ स्टार्ट करू, व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती जाणून घेऊ, त्यानंतर पुढील मार्गदर्शनासाठी आपल्याकडे मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पुढील मार्गदर्शन घेऊया। तर सर्वप्रथम सुरुवात करूया व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ हिंदीमध्ये आहेत, त्यानंतर मी ते ट्रान्सलेट करून पुढे तुम्हाला कन्वर्शन करून सांगणारच आहोत। तत्पूर्वी आपण ते जाणून घेऊया। पौधे हमें प्रतिदिन पौष्टिक भोजन देते हैं, लेकिन क्या हम बदले में उन्हें वही दे रहे हैं? यदि आप पौधों के पोषक तत्व और उन्हें स्वस्थ रखने के बारे में जानना चाहते हैं, तो आपको हमारा वीडियो देखना होगा। कृषि अभ्यास सत्र में आपका स्वागत है। आइए शुरू करें। पौधे के पोषक तत्व के प्रबंधन का परिचय। किसान का पदचिन्ह ही सबसे अच्छा उर्वरक है। इसका मतलब यह है कि किसान बहुत अनुभवशाली होता है। वह पौधों के जितना करीब होगा, उनकी जरूरतों के बारे में उतनी ही आसानी से निरीक्षण कर सकता है। इनके पोषक तत्व प्रबंधन के बारे में जानने के लिए सबसे पहले हमें जानना होगा कि पौधे में पोषक तत्व प्रबंधन क्या है। पोषक तत्व प्रबंधन मिट्टी, फसल, मौसम और जल विज्ञान संबंधी कारकों से जुड़ा हुआ विज्ञान और अभ्यास है। इनके साथ सिंचाई, मिट्टी और जल संरक्षण के बारे में पारंपरिक प्रथाएं भी जुड़ी हुई हैं, ताकि पोषक तत्वों का पूर्ण रूप से उपयोग हो और पोषक तत्व जो कि व्यर्थ हो रहा है उसको काम में लिया जा सके।
इससे फसल की पैदावार और फसल की गुणवत्ता बढ़े और आर्थिक लाभ प्राप्त किया जा सके। पोषक तत्व प्रबंधन में हम पर्यावरण की रक्षा करते हैं और पोषक तत्वों का पूर्ण रूप से उपयोग करते हुए फसल उत्पादकता में सुधार लाते हैं। पोषक तत्व प्रबंधन के पीछे प्रमुख सिद्धांत यह है कि मिट्टी के पोषक तत्वों को फसल की आवश्यकताओं के साथ संतुलित करना है। पौधों के लिए पोषक तत्व प्रबंधन महत्वपूर्ण क्यों है? कृषि भूमि के एक हिस्से पर फसल की पैदावार बढ़ाने या बनाए रखने के लिए पोषक तत्वों का प्रबंधन महत्वपूर्ण है। फसल के बढ़ते अवस्था के दौरान फसल की जरूरतों को पूरा करने के लिए मिट्टी का उपजाऊपन उच्च होना चाहिए। फसलों को मिट्टी और उर्वरक स्रोतों से 14 पोषक तत्वों की आपूर्ति की जाती है। आइए इस वीडियो में पौधों के जीवन में फास्फोरस की भूमिका के बारे में जानें। फास्फोरस की भूमिका जल्दी जड़ गठन और विकास को बढ़ावा देता है, पौधे की फूल और फल धारण करने की क्षमता को बढ़ाता है, फलों के स्वाद और रंग में सुधार करता है, साथ ही बीज की परिपक्वता लाने में मदद करता है। अनाज फसल की नई शाखाओं की संख्या बढ़ाता है, सहजीवी जीवाणुओं को बढ़ाने में मदद करता है, जो वायुमंडलीय नाइट्रोजन को मिट्टी में स्थिर करते हैं। रोग और कीट के खिलाफ पौधे की प्रतिरोध शक्ति में सुधार करता है। कमी के लक्षण: पत्तियां नीचे की ओर सूख गहरे हरे, नीले हरे या बैंगनी रंग के दिखाई देते हैं। विशेष रूप से मध्य शिरा और पत्तों की नसों में ये लक्षण दिखाई पड़ते हैं। पौधों में मंद विकास के साथ जड़, फूल और फलों की संख्या कम होती है। बीज एवं फल की गुणवत्ता में कमी के साथ फलों की पकने में देरी फास्फोरस की कमी के लक्षण है। दलहनी फसल में शाखाओं और जड़ों की कम संख्या दिखाई देती है और आलू की फसल में भूरे रंग के धब्बे दिखाई देते हैं। फास्फोरस के स्रोत: कार्बनिक पदार्थ, कंपोस्ट खाद, रासायनिक उर्वरक SSP, DAP, हड्डियों का चूरा या बोन मील, रॉक फॉस्फेट इत्यादि। पोटेशियम की भूमिका: आइए इस वीडियो में पौधों के जीवन में पोटेशियम की भूमिका के बारे में जानें। पोटेशियम की भूमिका: पोटेशियम क्लोरोफिल के निर्माण में एक महत्वपूर्ण भाग है। पौधे में प्रकाश संश्लेषण और जल उपयोग की क्षमता बढ़ाता है, फलों और सब्जियों के स्वाद और गुणवत्ता में सुधार करता है, एंजाइमों को सक्रिय करता है और उनकी प्रतिक्रिया दर को नियंत्रित करता है, रोग के प्रतिरोध क्षमता को बढ़ाता है। कपास, जूट और सनई आदि फसलों में रेशों की गुणवत्ता में सुधार करता है। गन्ने में चीनी की मात्रा और सभी फसलों में स्टार्च की मात्रा बढ़ाता है। पौधे में नाइट्रोजन, फास्फोरस और कैल्शियम मिट्टी से उठाने की क्षमता को बढ़ाता है। स्टोमाटा के खुलने और बंद होने पर नियंत्रण करता है। कमी के लक्षण: सबसे पहले परिपक्व पत्तियों पर दिखाई देते हैं और अपरिपक्व पत्तियां गिर जाती हैं। पत्तियों की नोक और किनारे का रंग भूरा हो जाता है। पौधों का विकास सीमित हो जाता है और डाईबैक नामक रोग के लक्षण दिखना शुरू होता है। पौधे की कीट के प्रति प्रतिरोधक शक्ति कम हो जाती है। उपज की गुणवत्ता और मात्रा में कमी नजर आती है। पोटेशियम के स्रोत: सभी प्रकार की कंपोस्ट खाद, गोबर खाद, रासायनिक उर्वरक जैसे कि म्यूरेट ऑफ पोटाश MOP, पोटेशियम सल्फेट। यह सब पोटेशियम के बारे में है। सल्फर और क्लोरीन की भूमिका: आइए इस वीडियो में पौधों के जीवन में सल्फर की भूमिका के बारे में जानें। सल्फर की भूमिका: यह अमीनो एसिड का एक अभिन्न अंग है। सल्फर पौधों में एंजाइम और विटामिन बढ़ाने में मदद करता है। बीज उत्पादन करने में पौधे की सहायता करता है। सल्फर क्लोरोफिल निर्माण के लिए एक आवश्यक घटक है। वाष्पशील तेल का उत्पादन करने में महत्वपूर्ण है और प्याज, लहसुन, सरसों और तंबाकू जैसे फसलों में तीखापन इसी की वजह से आता है। जड़ों को बढ़ने में मदद करता है।
फलीदार फसलों में नाइट्रोजन स्थिर करने वाले जीवाणुओं को बढ़ाने में मदद करता है। कमी के लक्षण: पत्ता समान रूप से हल्का हरा हो जाता है, उसके बाद पीलापन और पत्ती गोल हो जाती है। पत्तियों में असमान रूप से हरिमा दिखाई देती है। पौधे की वृद्धि की गति मंद हो जाती है और तना कमजोर हो जाता है। चावल, गेहूं, तिलहन, दाल और सब्जियों के उत्पादन में कमी हो जाती है। फलीदार फसलों में राइजोबियम जीवाणु की संख्या में कमी दिखाई देती है। सल्फर के स्रोत: 1. पोटेशियम मैग्नीशियम सल्फेट। इसमें 11.1% मैग्नीशियम और 22.3% सल्फर और 31% पोटेशियम होता है। 2. कई प्रकार के माइक्रोनाइज्ड सल्फर फॉर्मुलेशन बाजार में उपलब्ध हैं, जो कि सल्फर की कमी को दूर करते हैं। ये सब सल्फर के बारे में है। अब देखते हैं क्लोरीन के बारे में। क्लोरीन की भूमिका: प्रकाश संश्लेषण में यह एक प्रमुख तत्व बनता है और ऑक्सीजन उत्पादन में मदद करता है। स्टोमाटा को खोलने और बंद करने में पोटेशियम की मदद करता है। पौधे को जल संतुलन में सहायता करता है। पौधे की रोग प्रतिरोधक शक्ति में सुधार लाता है। कमी के लक्षण: टमाटर, पालक, चुकंदर आदि की जड़ की विकास रुक जाती है। पत्ती क्षेत्र और सूखे वजन को कम करता है। नारियल जैसे फलों की संख्या और आकार में कमी हो सकती है और तने फट सकते हैं। क्लोरीन के स्रोत: पोटेशियम क्लोराइड KCl। ये सब क्लोरीन के बारे में है। एकीकृत पोषक तत्व प्रबंधन: उर्वरक पौधों को खिलाते हैं, लेकिन खाद मिट्टी के साथ साथ पौधों को भी खिलाती है। पौधों के पोषक तत्वों की आपूर्ति विभिन्न स्रोतों से की जा सकती है, जैसे जैविक खाद, फसल अवशेष, जैव उर्वरक और रासायनिक उर्वरक। संसाधनों के बेहतर उपयोग और कम खर्च में फसलों के उत्पादन के लिए यह सबसे अच्छा तरीका है। इस दृष्टिकोण में पोषक तत्वों के सभी संभावित स्रोतों को आर्थिक विचार के आधार पर लागू किया जाता है और फसल के लिए आवश्यक संतुलन को रासायनिक उर्वरक के साथ पूरा किया जाता है। जैविक खाद: खेत की खाद, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, गंदे नाले और कीचड़। हरी खाद: भेड़ और बकरी की खाद, कुक्कुट खाद, खली, ब्लड मिल, मछली चारा आदि। फसल अवशेष: जैव उर्वरक: 1. सड़ी हुई वनस्पति पर जीने वाला पौधा, एस्परगिलस, पेनिसिलियम, ट्राइकोडर्मा इत्यादि कार्बनिक पदार्थों और पोषक तत्वों के सड़ने में मदद करते हैं, जिससे पोषक पदार्थों की मिट्टी में रिहाई होती है। 2. सहजीवी जीवाणु: जीनस राइजोबियम से संबंधित जीवाणु फलीदार फसलों के साथ वायुमंडलीय नाइट्रोजन को स्थिर करने में सक्षम होते हैं। इस टीके को 3 तरीकों से लगाया जा सकता है। 1. बीज चिकित्सा, 2. मिट्टी चिकित्सा और 3. मिट्टी आवेदन। हालांकि इनमें से बीज चिकित्सा सबसे अच्छा है। 3. मुक्त जीवित जीव: नीले हरे शैवाल, एजोला, एजोटोबैक्टर और एजोस्पिरिलम, माइकोराइजा और फॉस्फेट सोल्यूबिलाइजिंग बैक्टीरिया। पोषक तत्वों की कमी के लक्षण: इस वीडियो में हम प्रत्येक पोषक तत्व की कमी के लक्षणों के बारे में जानेंगे। आइए शुरू करें। उचित चित्र प्रत्येक पोषक तत्व के सामने लगे हैं। पोषक तत्व कमी के लक्षण: नाइट्रोजन: पुरानी पत्तियां नीचे की ओर से पीली पड़ जाती हैं, बाकी पौधे अक्सर हल्के हरे रंग के होते हैं। फास्फोरस: पत्तों की नोक जली हुई दिखती है, उसके बाद पुराने पत्ते गहरे हरे या लाल बैंगनी रंग में बदल जाते हैं। पोटेशियम: पुराने पत्ते मुरझा सकते हैं और जले हुए लग सकते हैं। क्लोरोफिल की कमी शिराओं के मूल से लेकर अंदर की ओर जले जैसे दिखाई देते हैं। कैल्शियम: नई पत्तियां पौधे के शीर्ष पर बिगड़े या टेढ़े मेढ़े होते हैं, जिसके कारण फूल से सिरे सड़ जाते हैं। मैग्नीशियम: पुराने पत्ते किनारे पर पीले हो जाते हैं और पत्ती के बीच में एक हरे तीर का आकार छोड़ते हैं। सल्फर:
छोटी पत्तियां पीली हो जाती हैं, पर कभी-कभी पुरानी पत्तियों पर भी यह लक्षण नजर आते हैं। बोरॉन, नई कलियां मर जाती हैं और पौधा बौना हो जाता है। कॉपर, पत्तियां गहरे हरे रंग की हो जाती हैं और पौधा बौना सा हो जाता है। आयरन, नई पत्तियों की शिराओं के बीच पीलापन आ जाता है, नसों के बीच का क्षेत्र भी सफेद दिखाई दे सकता है। मैंगनीज, नई पत्तियों की शिराओं के बीच पीलापन आ जाता है। ये क्षेत्र कभी कभी फूला हुआ दिखता है, लेकिन लोहे की कमी में जैसे दिखता है वैसा नहीं। आमतौर पर पौधों के हिस्सों के आकार में कमी, मृत धब्बे या भाग दिखाई देते हैं। मॉलिब्डेनम, पुराने पत्तों में पीलापन, बाकी पौधे अक्सर हल्के हरे रंग के होते हैं। जिंक, टर्मिनल पत्तियां रोसेट हो सकती हैं और नई पत्तियों की नस के बीच पीलापन होता है। मकई के पत्तों पर नसों के बीच का क्षेत्र सफेद दिखाई दे सकता है, जैसे इंटरनोड का छोटा हो जाना। क्लोरीन, टमाटर, पालक और चुकंदर की जड़ असामान्य आकार के हो जाते हैं। नारियल जैसे फल कम संख्या और छोटे आकार के होते हैं। आशा है कि आप स्पष्ट हैं और पोषक तत्वों की कमी की पहचान करने में सक्षम होंगे। अगले, दलहनी फसलों में नाइट्रोजन का स्थिरीकरण। इस वीडियो में हम प्रत्येक उल्लिखित दलहनी फसल के लिए नाइट्रोजन स्थिरीकरण और खाद एवं जैव उर्वरक इसमें कैसे योगदान करते हैं इसके बारे में जानेंगे। हवा में नाइट्रोजन और नाइट्रोजन यौगिक में परिवर्तित करने की प्रक्रिया, जिसका उपयोग पौधों द्वारा किया जा सकता है, नाइट्रोजन स्थिरीकरण कहलाती है। दूसरे शब्दों में नाइट्रोजन स्थिरीकरण एक जैविक प्रक्रिया है जिसमें नाइट्रोजन गैस को पौधों और अन्य रोगाणुओं के लिए उपयोगी रूप से परिवर्तित किया जाता है। इस प्रक्रिया में वातावरण में मौजूद नाइट्रोजन गैस अमोनिया और अन्य संबंधित नाइट्रोजन यौगिकों में बदल जाती है। 1. जीवाणु। A. नाइट्रोजन स्थिरीकरण। 2. राइजोबियम। B. दही जमाना। दलहनी फसलों द्वारा निर्धारित नाइट्रोजन की मात्रा। फसल का नाम, नाइट्रोजन स्थिरीकरण की मात्रा। मूंगफली 27 से 206 किलो प्रति हेक्टेयर। चना दाल 23 से 97 किलो प्रति हेक्टेयर। मूंग दाल 50 से 66 किलो प्रति हेक्टेयर। उड़द दाल 119 से 140 किलो प्रति हेक्टेयर। लोबिया 9 से 125 किलो प्रति हेक्टेयर। अरहर 4 से 200 किलो प्रति हेक्टेयर। सोयाबीन 39 से 450 किलो प्रति हेक्टेयर। महत्वपूर्ण हरी खाद फसलों और जैव उर्वरकों की नाइट्रोजन स्थिरीकरण क्षमता। फसल का नाम, नाइट्रोजन स्थिरीकरण की मात्रा, किलो प्रति हेक्टेयर। सनई 134 किलो प्रति हेक्टेयर। ढेंचा 133 किलो प्रति हेक्टेयर। सेसबानिया रोस्ट्रेटा 96 किलो प्रति हेक्टेयर। गवार फली 91 किलो प्रति हेक्टेयर। लोबिया 74 किलो प्रति हेक्टेयर। जैव उर्वरक आजोला 30 से 40 किलो प्रति हेक्टेयर। नील हरित शैवाल 15 से 45 किलो प्रति हेक्टेयर। एजोटोबैक्टर और एजोस्पिरिलम 20 से 30 किलो प्रति हेक्टेयर। यह सब नाइट्रोजन निर्धारण के बारे में है। हमारे वीडियो देखने के लिए धन्यवाद। तर थँक्यू। अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्या भागामध्ये सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात द्विदल वर्गीय पीक म्हणून घेतलं जातं, ज्यामध्ये भरघोस उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपण
कोणत्या अन्नद्रव्याची प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे आणि कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. सर्वप्रथम जर बघितलं तर आपल्या जमिनीमध्ये एकूण 16 प्रकारचे अन्नद्रव्य असतात, त्यामध्ये मुख्य, प्राथमिक आणि सूक्ष्म. तर या सर्व अन्नद्रव्यांची विस्तृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्यात आली, ज्यामध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद, पालाश यांचे महत्व, त्यांची कमतरता काय असतं, कमतरतेमुळे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, त्यांची लक्षणे काय आहे, जर आपल्या पिकामध्ये आपण जर ते परीक्षण करत असाल किंवा पीक बघत असाल, जर आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय लक्षणं असतात, त्या लक्षणानुसार आपण त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे याबद्दलची विस्तृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलंय. सोबतच काही मुख्य अन्नद्रव्य आहेत ज्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, गंधक आहे, याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोबतच जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यांच्या कमतरतेमुळे पिकावर कोणता परिणाम असतात, पिकांची लक्षणं काय असतं, त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, ज्यामध्ये आपण एक सांगितलंय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. ही एक अशी बाब आहे की अशी एक उपाययोजना आहे ज्या माध्यमातून आपण सेंद्रिय, जैविक, रासायनिक या सर्वांची सांगड घालून एकत्रित उपाययोजना नियंत्रण करू शकतो वर आपल्या पिकांना ज्या कमतरता आहेत, ज्या उणिवा आहेत ते आपण भरून काढू शकतो. तर अशा प्रकारचे आपण एकूण व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि उर्वरित माहिती आपण पुढील आपल्यासोबत जोडलेले आहेत नांदेडवरनं श्री युवराज मादेश्वर सर. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी पुढील मार्गदर्शन कंटिन्यू करावे. धन्यवाद भूषण सर. तुम्ही जे मोलाचे मार्गदर्शनात्मक जे व्हिडिओ दाखवलेत आणि शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातूनही मला वाटतं बऱ्यापैकी जे अन्नद्रव्याच्या कमतरता काय असतात, अन्नद्रव्याविषयीची माहिती त्यांना मिळालेली आहे. आणि यासाठी मी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की हे जे AEGF या नावाने YouTube वरती चॅनल आहे, तुम्ही YouTubeला जाऊन सर्च करू शकता AEGF म्हणून, आणि AEGF सर्च केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसतील. आणि व्हिडिओ बघताना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच जे अन्नद्रव्य आहेत किंवा नर्सरी मॅनेजमेंट आहे किंवा इतर पिकांविषयीचे नवीन नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला येत राहील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि ही माहिती तुम्ही केव्हाही म्हणजे तुमच्या शेतामध्ये उभं राहून, शेताच्या झाडाखाली बसून केव्हाही हे व्हिडिओ बघू शकता आणि या माहितीच्या आधारावर तुम्ही आपल्या शेतीमधून उत्पन्न वाढवण्यासाठी काम करू शकता. पुन्हा एकदा धन्यवाद भूषण सर आणि AEGF टीम. मी जे तुम्हाला आतापर्यंत जे व्हिडिओ दाखवण्यात आले त्या व्हिडिओच्याच आधारावरती आपण आज सोयाबीन जे पीक आहे, सोयाबीनचं पीक हे महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या नंबरचं पीक आहे. खूप मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते आणि त्याविषयी आपण आणखी विस्तृत जाणून घेणार आहोत. आणि हे जाणत असताना आपण जे सोयाबीनसाठी लागणारे जे मुख्य अन्नद्रव्य आहेत त्या अन्नद्रव्यांविषयीची माहिती आपण जाणून आहोत आणि त्यासाठी या PPTच्या माध्यमातून आपण जाऊ. सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही YouTube मध्ये चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्या चॅटच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तर हे सेशन संपल्यानंतर देण्यात येईल. पुनश्च एकदा धन्यवाद सर्व उपस्थित शेतकऱ्यांचं आणि सर्वांना नमस्कार. मी नांदेडहून बोलतोय आणि नांदेडमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सोयाबीन हे प्रमुख पीक आहे आणि त्यामध्ये सध्या जे अन्नद्रव्याच्या विषयीची माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्या उद्देशाने पहिला सेशन आपण सोयाबीनवर घेत आहोत. आता तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव असतात आणि त्या अनुभवाने काही गोष्टी तुम्हाला माहितीही असतील कदाचित. त्यामध्ये जर महत्वाच्या गोष्टी जर पाहिल्या आपण, जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते कमी येण्याची जे मुख्य कारण आहे ती मुख्य कारण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. पहिला कारण आहे शारीरिक विकार, ज्याला असं म्हणता येईल की फिजिकल डिसऑर्डर म्हणतो आपण, किंवा बियाण्यांची निवड जर योग्य झाली नाही तर फक्त झाडांची वाढ होते, त्याला शेंगा कमी जातात किंवा फुले कमी येतात किंवा उंच वाढ जास्त होते आणि त्याला ब्रँचिंग होत नाही. अशा प्रकारचे ते डिसऑर्डर असतात किंवा विकार असतात. याला आपण म्हणू शकतो शारीरिक विकृती. एखाद्या व्हेरायटीमध्ये असू शकते, एखाद्या बियाण्यामध्ये असू शकते आणि ही विकृती वंशानुसार विकृती येऊ शकते बियाण्यांमध्ये किंवा वातावरणातील बदलामुळे तशा प्रकारची विकृती निर्माण होऊ शकते.
आणि हे आपल्या हातामध्ये जास्तीत जास्त नसते. हे आपल्या हातामध्ये केव्हा असते की आपण चांगल्या जातीचं बियाणं निवडलं किंवा चांगल्या ज्या प्रसिद्ध व्हेरायटी आहेत त्या सीझन मध्ये चालणाऱ्या त्याचं बियाण्याचं प्रमाण हे जर आपण व्यवस्थित जर मेंटेन केलं तर ह्या विकृतीला आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचं जे उत्पन्नावर होणारा परिणाम आहे ते कमी करू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा असतो खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन हा जवळजवळ आपल्या हातामध्ये असतं आणि यासाठी खत व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम तर आपल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं आरोग्य काय किंवा आपल्या शेतीमध्ये आपल्या मातीमध्ये कुठले कुठले अन्नद्रव्य किती प्रमाणात उपलब्ध आहे हे चेक करणं फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी माती परीक्षणासारखं अस्त्र वापरणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला माती परीक्षण केलं तर तुम्हाला कुठल्याही पिकाचं खत व्यवस्थापन करण्यासाठी अतिशय सोयीचं असतं आणि त्यासाठी माती परीक्षण करून खतं कोणत्या प्रकारचे लागतात आणि किती लागतात त्याविषयीची तुम्हाला माहिती माती परीक्षणाच्या माध्यमातून घेता येऊ शकते. त्यानंतर तिसरं परिणाम आहे जे आपल्या उत्पन्नावर परिणाम करू शकतो तण व्यवस्थापन. आणि हे तण व्यवस्थापन मेजर आहे, याला थोडंसं बोल्ड केलेलं आहे कारण हे तण पिकांच्या वाढीसाठी किंवा सूर्यप्रकाश किंवा अन्नद्रव्य या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या मुख्य पिकांसोबत प्रतिस्पर्धा करतात आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकाचं उत्पन्न जवळपास 68% कमी होत असतो. त्याच्यानंतर चौथा परिणाम करणारा घटक आहे तो कीड आणि रोग. आपल्या सर्वांना माहित आहे किडी आणि रोग याचं जर वेळेवर जर नियंत्रण करण्यात आलं नाही तर आपल्या उत्पन्नावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. परंतु या सगळ्यांमध्ये जर विचार केला चारही गोष्टींमध्ये तर सर्वात महत्वाचा पाठ आहे तो तण व्यवस्थापन. कारण तणांमध्ये जर तणांचं व्यवस्थापन जर वेळीच झालं नाही तर ही तण आपल्या मुख्य पिकाशी स्पर्धा करतात, अन्नद्रव्याचं अपव्यय होतो, हवा आणि सूर्यप्रकाशासाठी प्रतिस्पर्धा करतात आणि त्यामुळे आपलं उत्पन्न कमी येत असतं. सोबतच जर तण व्यवस्थापन जर बरोबर झालेलं नसेल, जर मुख्य पिकामध्ये जर तणांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर बऱ्याचशा किडी आणि रोगांना आधार देण्याचं काम सुद्धा तणे करतात आणि त्या माध्यमातूनही आपल्या पिकावरती किडी आणि रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो आणि त्यामुळे हे 68% आपलं उत्पादनाचं नुकसान करण्याचं काम तणे करत असतात. यानंतर जे पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तणे असतात, म्हणजे तणांचे खूप सारे प्रकार असतात. ती सोयाबीनच्या पिकामध्ये तुम्ही सोयाबीनचे शेतकरी आहात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की किती प्रकारचे तण असतात आणि त्याची तीव्रता जर उत्पादनामध्ये जर जास्त असेल तर अशा वेळी जवळपास 68% उत्पन्न घटतं. सोबतच सोयाबीन मध्ये जे तणाचं नियंत्रण करण्याचे जे दिवस असतात ते 40 ते 45 दिवसामध्ये जर तणांचं व्यवस्थित जर आपण व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला उत्पन्न वाढून मिळू शकतो किंवा वाढीव उत्पादन येऊ शकते. 40 ते 45 दिवस हे संवेदनशील यासाठी मानले जातात की सोयाबीन पेरणीनंतर 40 ते 45 दिवसाचा जो कालावधी असतो त्यामध्ये सोयाबीनच्या पिकाची भरपूर वाढीची अवस्था सुरू असते. त्याच अवस्थेमध्ये सोयाबीनची जोमदार वाढ असते, ब्रँचिंग करणं असते, फ्लॉवरिंग मध्ये येण्याचं काम असते आणि ह्या सगळ्या कंडिशन मध्ये जर तणांचा जर प्रादुर्भाव जास्त असेल तर अन्नद्रव्याचा कॉम्पिटिशन होतो, अन्नद्रव्य घेण्यासाठी स्पर्धा होते, सूर्यप्रकाश घेण्यासाठी स्पर्धा होते आणि त्यासाठी 40 ते 45 दिवसाच्या आत तणांचं नियंत्रण करणं फार गरजेचं असते. तसेच तणांची वाढ ही झपाट्याने होते हे तुम्हाला माहित आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा जमिनीमध्ये ओलावा असतो, भरपूर प्रमाणात जेव्हा ओलावा असतो तर मुख्य पिकांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर तणांची वाढ ही खूप झपाट्याने होते आणि जर तणांची वाढ जर सोयाबीनच्या वर झालेली असेल तर सोयाबीन किंवा आपलं जे मुख्य पीक आहे त्याच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि आपलं उत्पादन घटण्याचे शक्यता असते. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे हाताने खुरपणी करणे खूप कठीण आहे कारण पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असतो, तण वाढलेली असतात आणि त्या ठिकाणी हाताने खुरपणी करणे किंवा डवरा करणे सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं मुश्किल काम असते आणि त्यावेळी रासायनिक तण नियंत्रण करणे हा एक मात्र पर्याय होतो आणि ते सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांना सांगण्यासारखी गरज नाही. शेतकरी रासायनिक तणनाशकांचा वापर करून तणांचा बंदोबस्त करत असतात. तर आपण येऊया आपल्या मुख्य विषयाकडे. हे मेजर पॉइंट होते त्यासाठी सोयाबीनच्या पिकासाठी ते बोलण्यात आलेलं होतं. मुख्य आपला विषय जो होता खत व्यवस्थापन, सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन. यामध्ये बघा पहिला मुद्दा दिलेला आहे, जर प्रति हेक्टरी 40 क्विंटल किंवा 4 टन उत्पादन जर देणारे सोयाबीन पीक जर आपण जमिनीमध्ये घेत असू तर ते सोयाबीनचं पीक जमिनीमधून किती अन्नद्रव्य बाहेर घेतं. म्हणजे 4 टन किंवा 40 क्विंटल उत्पादन एका हेक्टर मधून जर घ्यायचं असेल तर जवळजवळ 370 किलो नत्र जमिनीमधून पीक घेत असतो. म्हणजे जे पीक 4 टन आपल्याला उत्पन्न देणार आहे ते नत्राचं जे अपटेक असतो किंवा नत्राचे जे प्रमाण जमिनीतून घेण्याचं प्रमाण आहे ते जवळजवळ पूर्ण पिकाच्या वाढीत आणि शेंगा भरणे आणि दाणे घरी येतपर्यंत जे
जमिनीतून नत्र वायू घेतोय किंवा नायट्रोजन घेतोय, तो घेतोय 370 किलो. तसंच स्फुरदचा जर आपण विचार केला, म्हणजे जे सोयाबीनच्या पिकासाठी मुख्य अन्नद्रव्य लागतात त्यामधलं जर महत्वाचं दुसरं घटक आहे ते स्फुरद. आणि हे स्फुरद सुद्धा प्रति हेक्टरी 40 किलो स्फुरद घेत असतात. म्हणजे 4 टन उत्पादन येण्यासाठी जमिनीमधून जवळजवळ 370 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 130 किलो पालाश हे जमिनीमधून जात असतं. त्याचप्रमाणे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये कॅल्शियम आहे 90 किलो, मॅग्नेशियम 40 किलो आणि सल्फर 28 किलो. म्हणजे जवळजवळ 370 किलो नत्र प्रति हेक्टरी, 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी, 130 किलो पालाश प्रति हेक्टरी आणि कॅल्शियम 90 किलो प्रति हेक्टरी, मॅग्नेशियम 40 किलो प्रति हेक्टरी आणि सल्फर 28 किलो प्रति हेक्टरी एवढ्या प्रमाणामध्ये जमिनीमधून अन्नद्रव्य आपली पिके घेत असतात. मग हे जेव्हा हा मुद्दा जेव्हा तुमच्या लक्षात येईल की 370 किलो जर उत्पादन आपल्या 1 हेक्टर मध्ये सोयाबीन जर घेत असेल तर आपल्याला नत्राचा पुरवठा किती करावा लागेल, किंवा स्फुरद जर एका हेक्टर मधून 40 किलो जर पीक घेत असेल तर त्या पिकाला स्फुरद 40 किलो मिळण्यासाठी आपल्याला कोणत्या अन्नद्रव्याची किंवा स्फुरदयुक्त खतांची किती मात्रा घालावी लागेल हे तुमच्या या पहिल्या पॉइंट मध्ये लक्षात येईल. दुसरं महत्वाचा पॉइंट आहे, शेंगा भरण्याची जी अवस्था असते ते सर्व शेतकऱ्यांना सुद्धा कळतंय की शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोरा अवस्थेमध्ये कुठल्याही पिकाला, तसंच सोयाबीनच्या पिकाला सुद्धा, की नत्र, स्फुरद, पालाश यांचं जे अन्नद्रव्य घेण्याची जे प्रमाण आहे ती खूप फास्ट असते. कारण कुठल्याही शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पिकाला अन्नद्रव्याची जास्त गरज असते. दाणे पोसायचे असतात, दाण्याचं वजन वाढवायचं असतं, दाण्यावर चमक आणायची असते, जास्तीत जास्त शेंगांचं पोषण करायचं असते, फुलांचं पोषण करायचं असते. आणि त्यामुळे या अवस्थेमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे सेवन पिकाचे वाढते. या अवस्थेमध्ये जवळजवळ प्रति दिवस 1 हेक्टर क्षेत्रामधून 12.5 म्हणजे 12.5 किलो नत्र प्रति दिवस पीक घेत असतो एका हेक्टर मध्ये, जे सोयाबीन असते. सोबतच 1.200 ग्राम म्हणजे 1 किलो 200 ग्राम स्फुरद घेत असते आणि जवळजवळ 10 किलो प्रति दिवस प्रमाणे पालाश सुद्धा सोयाबीनचं पीक घेत असते. मग तुम्ही विचार करू शकता की शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर एका दिवशी 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 12.5 किलो नायट्रोजन अपटेक होत असेल, किंवा 1 किलो 200 ग्राम जर स्फुरद अपटेक होत असेल आणि 10 किलो जर पालाश प्रति हेक्टरी जर अपटेक होत असेल, तर त्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये ती अन्नद्रव्य घातली गेली पाहिजे, तरच आपल्या पिकांचं पोषण हे चांगलं होईल, हे आपल्याला खात्रीने सांगता येऊ शकते. दुसरं, या सोयाबीनच्या पिकासाठी नायट्रोजन, जे नत्र आपण म्हणतो किंवा नायट्रोजन म्हणतो, या नायट्रोजन पिकाची किती आवश्यकता आहे हे आपण पुढे समजून घेणार आहोत. फुलोरा येण्याच्या आधीच्या अवस्थेमध्ये सोयाबीनला मातीमध्ये उपलब्ध असलेल्या नत्रापेक्षा अधिक नत्राची आवश्यकता आहे. म्हणजे मातीमध्ये जे आपण युरिया आपलं बियाण्याची पेरणी करतो, पेरणीच्या वेळेस जे आपण खत देतो त्या खताची मात्रा आपल्या जमिनीमध्ये असते, परंतु फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये पिकाला जवळजवळ डबल नत्र खताची गरज असते. आणि ती नत्र खताची गरज जी आहे ती सहजीवी पद्धतीने पुरवली जाते. सहजीवी पद्धत म्हणजे काय, जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आता बघितले, त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की रायझोबियम कल्चर जे आपण असते जीवाणू, रायझोबियम जीवाणू आहे आणि तो हवेतील नत्र जमिनीमध्ये पिकांच्या मुळावर गाठीच्या रूपामध्ये साठवण्याचं काम करतो. आणि हे फुलोरा अवस्थेमध्ये सोयाबीन पीक ते जे साठवलेले नत्र असते त्याचा वापर आपल्या फुलं पोसण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या किंवा पॉट फिलिंगच्या कामामध्ये त्या नत्राचा उपयोग आणत असतो. त्यामुळे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू, ज्याला आपण रायझोबियम म्हणतो, हे बियाण्याच्या पेरणीच्या वेळी बियाण्यावर बीज उपचार करताना या रायझोबियमचा वापर केला पाहिजे. ह्या रायझोबियम जमिनीच्या मुळाशी राहून हवेतील नत्र स्थिर करण्याचं काम हे करत असते. आणि हे फार महत्वाचा मुद्दा आहे. सर्व शेतकरी बांधवांनी जेवढे डाळवर्गीय पिकं असतात, सोयाबीन झालंय, तूर झालंय किंवा चना झालंय, असले जेवढे डाळवर्गीय पिकं असतील या सगळ्या पिकांना रायझोबियम जीवाणूची बीज प्रक्रिया केल्याशिवाय त्याची पेरणी करू नये. कारण हे हवेतलं नत्र मुक्त वातावरणातलं नत्र घेतंय आणि आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. हे फार महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये. त्यानंतर सोयाबीन पिकामध्ये आपल्याला जर नत्राची कमतरता बघायची असेल तर तुम्ही सहज शेतामध्ये जाताना प्रत्येक झाडाकडे निरीक्षणात्मक नजरेने जर आपण बघत गेलो तर झाडं आपल्याशी बोलायला लागतात. आणि हे तितकंच खरं आहे. आणि शेतकरी रोज आपल्या शेतामध्ये जातो, प्रत्येक झाडांशी तो प्रत्येक म्हणजे ओढीमधून आपण फिरत असतो, तेव्हा झाडं तुमच्याशी बोलतात. ते बोलतात कसे, या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे की सोयाबीन पिकामध्ये जर नत्राची कमतरता असेल तर पिकं आपला रंग दाखवतात.
रंग काय दाखवतात, जर फिकट हिरव्या रंगाची पाने झालेली असतील किंवा पाने पिवळी पडलेली असेल तर तुमच्या सहज लक्षात येईल की नत्राची कमतरता आहे आणि नत्र खताचा पुरवठा आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे ते झाडं तुम्हाला सांगायला लागतील. त्याचप्रमाणे दुसरं आहे, पिकामध्ये मुळांच्या गाठीमध्ये नत्र स्थिरीकरण. जे नत्र स्थिरीकरण करण्याचं काम जे आहे ते थोडीशी अवस्था वाढीची झाली, त्याच्या मुळावर गाठी यायला सुरुवात झाल्या की नत्र स्थिरीकरण सुरू होते. तोपर्यंत जमिनीमध्ये जो नत्र असतो तो अस्थिर अवस्थेमध्ये असतो आणि ते स्थिर करून ते जमिनीला उपलब्ध करून देण्याचं काम हे वनस्पती जेव्हा अपटेक करायला लागेल तेव्हा हे काम सुरू होते. तर मुळांमध्ये गाठी येणं आणि हे रायझोबियम कल्चरचा वापर करणं हे फार गरजेचं पडतंय. त्यानंतर आहे नत्राच्या कमतरतेमुळे जर कमतरता असेल तर फुलगळ होते किंवा शेंगांची गळ होते, शेंगा पूर्ण भरत नाही किंवा त्याच्यामध्ये दाणे पूर्ण भरलेले नसतात. या सगळे लक्षणं जे आहे शेतकऱ्यांना सहज लक्षात येतात. फुलगळ जर होत असेल तर नत्राची कमतरता असं समजायचं आणि थोडं नत्राचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करायचा. आता या सोबतच नत्र एक असं खत आहे की त्याचे अतिरिक्त जर नत्र झालं शेतामध्ये, म्हणजे नायट्रोजन किंवा युरिया युक्त खतं जर आपण जास्तचे जर दिले तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होत असतात. दुष्परिणाम काय होतात अतिरिक्त नत्राचे? पहिला दुष्परिणाम होतो जास्त शाकीय वाढ. म्हणजे सोयाबीनच्या झाडाची जे म्हणजे नुसतीच वाढ होते, म्हणजे उभाट वाढ जे आपण म्हणतो तशा पद्धतीची वाढ होते आणि त्याला शेंगा किंवा फुले कमी येतात आणि आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कमी नत्र स्थिरीकरण, जर एक्सेस नत्र जर तुम्ही वरून जर टाकत गेलं, पिकाला आवश्यकतेपेक्षा जर जास्तचं नत्र दिलं तर जे नत्र स्थिरीकरण हवेतलं नायट्रोजन घेऊन जमिनीच्या मुळावर गाठी तयार करण्याचं जे काम आहे ते पण कमी होत आहे, कारण त्याला ते स्थिरीकरणाची गरज पडत नाही. तुम्ही जर एक्स्ट्रा नत्र जर देत असाल तर ते आपल्याला सांभाळावं लागेल. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा आहे रोगांची तीव्रता वाढते. हे तुम्हाला सहज लक्षात येते की युरिया किंवा नायट्रोजन युक्त खतांचा जर वापर जास्त झाला तर रोपांची किंवा झाडांची जी पालेवाढ होते, कोबडी वाढ जास्त होते आणि कोबडी वाढ जास्त झाल्यामुळे त्यामुळे रोग आणि किडींचा अटॅक होण्याची शक्यता जास्त असते. हे सहज तुम्हाला लक्षात येईल. त्याचप्रमाणे परिपक्व होण्यास विलंब, म्हणजे जे पीक 3 महिन्याचं आहे त्याच्यामध्ये जर नायट्रोजन जर एक्सेस देत राहिलं तर त्याची पालेवाढ जास्त होईल आणि ते क्लोरोफिल वाढत राहील आणि त्यामुळे ते परिपक्व लवकर होणार नाही. ही त्याचे नुकसान सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. तर युरियाचा वापर करताना आपल्याला ते लक्षात ठेवावं लागेल की म्हणजे जेवढं डोस दिलेला आहे आपल्या माती परीक्षेनुसार जेवढं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्यापेक्षा जास्त आपण शिफारस करू नये. शिफारशीमध्ये असं सांगितलेलं आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये की 20 ते 25 किलो प्रति हेक्टर असं नत्र द्यायला पाहिजे. यापेक्षा जास्त नत्र देऊ नये. जर नत्राची गरज वाटत असेल, लक्षणं जर दिसली, जे लक्षणं यामध्ये लिहिलेली आहेत, फिकट हिरव्या रंगाची पाने किंवा पिवळे पाने किंवा फुलगळ होणे, अशा पद्धतीचे जर लक्षणं दिसत असतील तर आपण युरिया द्यावा किंवा शिफारस दिलेल्याप्रमाणे 20 ते 25 किलो नत्र प्रति हेक्टर वापरावे. त्यानंतर दुसरं महत्वाचं अन्नद्रव्य आहे स्फुरद. स्फुरद हे दुसरं महत्वाचं पीक आहे. पिकाच्या अवस्थांमध्ये याचं खूप महत्वाचं काम असते. स्फुरद पिकांच्या वाढीमध्ये अनेक अवस्थांमध्ये आवश्यक असते, म्हणजे मुळं धरणे किंवा मुळांची वाढ होणे, पांढऱ्या मुळांची वाढ होणे, चयापचय क्रिया आहे किंवा अन्नद्रव्यांचं वहन करणे आहे शरीरामध्ये, वनस्पतीच्या पूर्ण मुळापासून ते पानापर्यंत आणि पानापासून ते मुळापर्यंत त्याचं वहन करण्याचं काम सुद्धा स्फुरद करत असते. मूळ वाढीसाठी, नत्र स्थिरीकरणासाठी, अन्नद्रव्यांच्या अपटेक करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी स्फुरदचे फार महत्व असते. दुसरा महत्वाचा स्फुरदचा जो फायदा आहे तो मातीची जी परिस्थिती असेल, म्हणजे खताचा वापर किती प्रमाणामध्ये पिकांना होत आहे, जर तुम्ही स्फुरदयुक्त खताचा वापर जर व्यवस्थित केलेला असेल तर तुमचे इतर अन्नद्रव्य किंवा सूक्ष्म जीव वाढण्याचे जीव जंतू त्यामध्ये वाढतात आणि त्या माध्यमातूनही सेंद्रिय पदार्थ आणि इतर अन्नद्रव्य सुद्धा वनस्पतीच्या पूर्ण शरीरामध्ये पानापासून ते मुळापर्यंत आणि मुळापासून पानापर्यंत त्याचं वहन चांगल्या पद्धतीने होते. त्यासाठी स्फुरदयुक्त खतांचा वापर केला पाहिजे. आम्लयुक्त जमिनीमध्ये जर अल्युमिनियम आणि लोहाच्या खतांचा जर वापर जर जास्त झालेला असेल तर ऑक्साईड आणि हायड्रॉक्साईडमुळे स्फुरद स्थिरीकरणाला अडथळा येऊ शकतो. आणि स्फुरद स्थिरीकरण म्हणजे काय, यामध्ये सुद्धा स्फुरद स्थिरीकरण असते, जे हवेतलं फॉस्फरस आहे ते जमिनीमध्ये घेण्याचं काम असते आणि ते स्थिरीकरणाला अडथळा येतो. यामध्ये एक बॅक्टेरिया वापरला जातो, त्याला नाव दिलेलं आहे PSB. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही ऐकलेलं असेल, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया म्हणतात याला, PSB. हे सुद्धा जैविक खत आहे आणि हे जैविक खत तुम्ही बीज प्रक्रियेच्या वेळी जर वापरलं तर हे जीवाणू काय करतात की जमिनीमध्ये जे अविघटित स्वरूपाचा स्फुरद आहे
त्याला विघटित स्वरूपामध्ये आणतात आणि पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. तर या पीएसबीचा वापर सुद्धा करावा, म्हणजे विघटित स्वरूपाचा स्फुरद जमिनीमध्ये उपलब्ध होईल आणि पिकांची वाढ जी आहे म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने होईल. त्यानंतर जर जमिनीच्या सामान्य परिस्थितीमध्ये पेरणीच्या वेळी जी विद्यापीठाच्या शिफारसी आहेत, महाराष्ट्रामध्ये 60 ते 80 किलो प्रति हेक्टर स्फुरद खत वापरण्याची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे. एवढंच खत आपण विद्यापीठाच्या शिफारसीनुसार वापरलं पाहिजे. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे सिंगल सुपर फॉस्फेट हा एसएसपीचा सर्वोत्तम स्रोत आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, जे स्फुरदयुक्त खत आहे त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आहे, डीएपी आहे, हे वेगवेगळी खतं वापरली जातात. डीएपी मध्ये सुद्धा स्फुरद आहे, परंतु सिंगल सुपर फॉस्फेट हा सर्वोत्तम स्रोत यासाठी आहे की यामध्ये जवळपास 18% कॅल्शियम आणि 12% गंधक म्हणजे सल्फर हे दोन्ही त्या खताच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे शिफारसीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे खत वापरल्यास जास्त फायद्याचं आहे. त्यामधून अतिरिक्त 2 अन्नद्रव्ये मिळतात, कॅल्शियम 18% आणि गंधक 18%. तर ही दोनही अन्नद्रव्ये मिळत असल्यामुळे एसएसपीचा वापर करायला पाहिजे स्फुरदयुक्त खतांसाठी. त्यानंतरचं तिसरं महत्वाचं खत आहे पालाश. पालाशला आपण सर्व शेतकऱ्यांना माहित आहे, त्याला पोटॅश म्हणतात किंवा पालाश म्हणतात. सोयाबीन पिकाला पालाशची फार जास्त गरज असते. पालाश काय करते, कार्बोहायड्रेटचे परिवहन करते, म्हणजे त्या वनस्पतीच्या पूर्ण शरीरभर जे अन्नद्रव्याचं परिवहन करण्याचं काम आहे ते पालाश करते. मुळांवर गाठींचा विकास, म्हणजे ज्या मुळावरती नायट्रोजनच्या गाठी असतात त्या गाठींचा विकास करण्याचं काम सुद्धा पालाश करत असते. त्याचप्रमाणे पालाशचं एक महत्वाचं जे काम आहे ते आहे, जे पानावरती छोटी छोटी छिद्र असतात त्या छिद्रांमधून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची घेवाणदेवाण होत असते आणि त्याची उघडझाप करणे, म्हणजे श्वासोश्वास घेण्यासाठी जे पालाश हे खत फार महत्वाचं काम करते. दुसरं, जे पानांमधून पाण्याचे उत्सर्जन होते, म्हणजे पाणी जे उत्सर्जित होतो आणि पिकाला पाण्याचा ताण पडू शकतो, तर हे अपव्यय टाळण्याचं काम किंवा पानामधून होणारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रित करण्याचं काम सुद्धा हे पालाश करत असते. तिसरी महत्वाची गोष्ट आहे पालाशचं जे आहे, पालाश हे रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी महत्वाचं काम करते वनस्पतीमध्ये. आणि त्यासाठी पालाशची जी शिफारस केलेली आहे 40 किलो प्रति हेक्टर एवढं खत आपण वापरायला पाहिजे पालाश. जर पालाशची कमतरता आहे, पालाश किंवा स्फुरद हे दोन्ही खतं जे आहेत पेरणीच्या वेळी दिले जातात. जर अशा पालाश सारख्या खताची जर आपण पेरणीच्या वेळी जर आपण खतं दिलेली असतील आणि नंतरच्या कालावधीमध्ये जर पिके उभी असताना शेतामध्ये जर पालाशची कमतरता दिसून आल्यास आपण 0.5% म्हणजे जवळपास 100 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो पालाश टाकून आपण 10-10 दिवसाच्या अंतराने 2 वेळा फवारणी सुद्धा याची करू शकतो. पालाशच्या कमतरतेमुळे काय होतंय, पानाच्या कळा पिवळ्या पडतात, म्हणजे जे पानाची किनार असते, वनस्पतीच्या पानांची किनार जर पिवळी पडत असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल की पालाशची कमतरता आहे आणि ती भरून काढण्यासाठी तुम्ही 0.5% म्हणजे 100 लिटरला जवळजवळ अर्धा किलो पालाश घेऊन तुम्ही 10-10 दिवसाच्या अंतराने 2 वेळा फवारणी जर केली तर तुम्हाला पालाशची कमतरता भरून काढता येईल. आणि जर पालाशची जर आणखी कमतरता असेल तर परिपक्वता उशिरा होते, बियाण्यांची गुणवत्ता कमी पडते, म्हणजे बियाणे पूर्ण भरणार नाही, बियाणे हिरवे असणार किंवा अशा पद्धतीच्या काही समस्या येतील आणि बियाणे पूर्ण त्याची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता पूर्णपणे होणार नाही. त्यासाठी पालाशची कमतरता होऊ नये. ही झाली मुख्य अन्नद्रव्ये, नत्र, स्फुरद आणि पालाश. याचप्रमाणे हे जे मुख्य अन्नद्रव्य आहेत, याचप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्य आहेत जी सोयाबीनच्या पिकासाठी खूप महत्वाची असतात. त्याच्यातलं महत्वाचं अन्नद्रव्य आहे गंधक. गंधकला आपण सल्फर म्हणतोय, सर्व शेतकऱ्यांना सल्फर किंवा गंधक हे सगळं माहिती आहे. सोयाबीन हे डाळवर्गीय पीक आहे, सोबतच सोयाबीन हे एकमात्र पीक आहे जे तेलवर्गीय पिकामध्ये सुद्धा मोडतंय आणि कुठल्याही तेलवर्गीय पिकासाठी सल्फर हे आवश्यक असतं, कारण बियाण्यांमध्ये तेलाचं प्रमाण वाढतं आणि त्यासाठी सल्फर आवश्यक असतं. सल्फरचा एक महत्वाचा रोल असतो की क्लोरोफिल वाढवतं, म्हणजे पिकं जे आहेत ते हिरवीगार असतात, त्यामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण थोडेसे वाढते आणि त्यासाठी सल्फर आपल्याला द्यायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सल्फर जे आपण वापरतो, जेव्हा आपण पालाश खत वापरतो, पालाशसाठी जवळपास शेतकरी जे आहे म्युरेट ऑफ पोटॅश नावाचं खत वापरतात. जर म्युरेट ऑफ पोटॅशच्या जागी पालाश खतासाठी जर आपण सल्फेट ऑफ पोटॅशचा जर वापर केला, म्हणजे यामध्ये जो म्युरेट ऑफ पोटॅश आपण वापरतो, म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये 60% पोटॅश असते, केवळ एकच कंटेन असते म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये. परंतु पोटॅशचा वापर करताना जर आपण सल्फेट ऑफ पोटॅश हे खत जर वापरलं तर सल्फेट ऑफ पोटॅश मध्ये जवळपास 50 ते 51% हे पालाश असते आणि सोबतच यामध्ये 17 ते 18% गंधक सुद्धा असते. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सजेशन हे असेल
की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा सोयाबीन पिकाची पेरणी करत असाल तर त्यावेळी मुरेट ऑफ पोटॅशच्या जागी सल्फेट ऑफ पोटॅश हे खत वापरावे. दुसरा यामध्ये महत्वाचा मुद्दा हे आहे की दुसरे जे प्रकारचे खतं जेव्हा आपण वापरतो किंवा अमोनियम सल्फेट वापरतो किंवा फक्तच गंधक या खताचा जर वापर केला तर जमिनी आम्ली होण्याची शक्यता असते. त्यासाठी हे सेपरेट न वापरता जर आपण सल्फेट ऑफ पोटॅशचा जर वापर केला तर जमिनी आम्ली होणार नाही आणि यामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर पाचवं महत्वाचं खत आहे झिंक, ज्याला आपण जस्त म्हणतो मराठीमध्ये. झिंक जे खत आहे यामध्ये ज्या ठिकाणामध्ये ज्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस असतो आणि त्यामध्ये खारवट जमिनी असतात त्यामध्ये जस्ताची कमतरता सहसा दिसून येते आणि हे जस्ताची कमतरता दिसून आल्यास यामध्ये सुद्धा झिंक सल्फेट नावाचं प्रति हेक्टरी 5 किलो खत जर आपण वापरलं तर आपण झिंकची कमतरता जी आहे ती घालवू शकतो. आणि या सोयाबीनच्या पिकासाठी एकात्मिक जर खतांचा जर विचार केला तर आपण प्रति हेक्टरी 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश आणि प्लस 5 किलो जस्त हे जर आपण एकात्मिक पद्धतीने जर वापर केल्यास जवळपास सोयाबीन मध्ये 42 ते 45% उत्पादन वाढू शकते. आता यामध्ये जे खतांच्या मात्रा खाली दिलेल्या आहेत 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद, 40 किलो पालाश आणि 5 किलो झिंक किंवा जस्त, यामध्ये मी सल्फर टाकलेलं नाही आहे. कारण सल्फर जे आपण पालाश देणार आहोत 40 किलो पालाश जर आपण SOPच्या माध्यमातून दिलं सल्फेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून तर सल्फर आपोआप तिथं मिळत असतो आणि त्यासाठी त्यामध्ये आपण अतिरिक्त सल्फर दिलेलं नाही. तर अशा पद्धतीने जर आपण खताच्या शिफारसीत खतांच्या मात्रांचा जर आपण योग्य वापर जर केला तर जवळजवळ 42 ते 45% आपल्याला उत्पादन वाढ मिळू शकते. यानंतर आहे सोयाबीनवर होणारा जास्त पावसाचा परिणाम. आता तुम्हाला सगळ्यांना यावर्षीचा जे पाऊस आहे यावर्षी खूप जास्त पाऊस झालेला आहे आणि पावसामध्ये सोयाबीनची वाढ ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने वाढ झालेली नाही आहे, वाढ थांबलेली आहे किंवा जिथं पाणी धरलं गेलंय त्या ठिकाणची सोयाबीन अजूनही पिवळी पडून तिथं जागेवर बसलेली. तर यामध्ये आंतरमशागत करणे फार गरजेचं आहे. आंतरमशागतीमध्ये एक तर उताराला असे उभे असे चर काढावेत आणि पाणी निघून जाण्यासाठी काम करावं, शेतातील पाणी कसं काढता येईल यासाठी काम करावं. दुसरं आहे की जास्त पावसामुळे काय होतंय की जे आपण खते वापरलेली आहेत त्या खतांचा जे वरच्या थरामध्ये खते दिलेली आहेत अति पावसामुळे ती खते खालच्या थरामध्ये जातात किंवा जमिनीवरून वाहून जातात म्हणजे अन्नद्रव्यांचं लीचिंग होतो आणि अन्नद्रव्य वाहून जाण्याची शक्यता असते. यावेळी खतांचा वापर करावा आणि त्या पिकाला लागणारी आवश्यक खतांचा पुरवठा केल्यास त्या पिकांची वाढ आणखी जोमाने होऊ शकते. आणि तिसरं महत्वाचा मुद्दा आहे इसाबियान. हे सिंजेंटा इंडिया लिमिटेड कंपनीचे एक प्रोडक्ट आहे इसाबियान. यामध्ये अमिनो ऍसिड असतं आणि हे अमिनो ऍसिड जे आहे सलाईनचं काम करतंय. म्हणजे जसं पिकांची वाढ थांबलेली आहे ते अन्नद्रव्य अपटेक करत नाही, जमिनीमध्ये अन्नद्रव्य असताना ते घेऊ शकत नाहीत, अशा वेळी जर त्यांना जोर देण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ करण्यासाठी जर इसाबियानचा फवारा जर आपण केला तर हे इसाबियान औषधामुळे सुद्धा पिकांची भरभराट वाढ होऊ शकते आणि जमिनीतून अन्नद्रव्य घेण्याचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. त्याचप्रमाणे इसाबियान जे ताण बसलेला असतो पिकाला, म्हणजे जास्त पावसाचा असू द्या किंवा कमी पाण्याचा ताण जो असतो ते ताण सहन करण्याची शक्ती सुद्धा या इसाबियानच्या माध्यमातून मिळत असते. तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती असेल की ज्यांचं सोयाबीनची वाढ थांबलेली आहे किंवा ताण बसलेला आहे अशा पिकावरती तुम्ही इसाबियान 2 ml प्रति लिटर किंवा 3 ml प्रति लिटर, 2 ते 3 ml प्रति लिटर याप्रमाणे त्याचा फवारा तुम्ही काढू शकता. आणि या फवारा काढल्यानंतर याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामध्ये बदल दिसेल आणि सोयाबीन जे त्याची वाढ होण्यासाठी याची नक्कीच मदत होईल. धन्यवाद. तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ आणि मी इथेच थांबतोय. धन्यवाद. सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि थांबतोय. धन्यवाद युवराज सर. अतिशय सर्व शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये सरांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केले. खूप खूप धन्यवाद सर. तत्पूर्वी यासारखे आणखी आपल्याला नवनवीन माहिती बघण्यासाठी जे आपण कृषी अभ्यास या प्रोग्राम अंतर्गत हा उपक्रम किंवा आजचं जे ऑनलाईन वेबिनार युट्यूबच्या माध्यमातून आपण हा उपक्रम घेतोय, तर यासारख्याने आणखी नवनवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही EGF फाउंडेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सोबतच त्यामध्ये काही व्हिडिओ आहेत, जसं सुधीर वडोदरिया सरांनी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की ज्यामध्ये सुरुवातीपासून रोपवाटिकेपासून तर पिकाच्या काढणीपर्यंत असे वेगवेगळे व्हिडिओ त्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर यासारखी
विशेष माहिती बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला आवडल्यास लाईक करू शकता. तुमचं यामध्ये काही अभिप्राय नोंदवायचा असेल, तुम्हाला आणखी त्यामध्ये काही नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता, ज्याला कॉमेंट्स म्हणतो आपण. तुम्ही लाईक, कॉमेंट्स, आणि जर तुम्हाला आवडला आणखी तो इतर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगायचा आहे, माहिती द्यायची आहे, तर तुम्ही शेअर सुद्धा करू शकता. आणि तुम्ही एजीएफ फाउंडेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर थँक्यू सर. काही प्रश्न आहेत ते आपण घेऊया. एक शुभम दादांनी विचारलंय, सर न्यूट्रिएंट्स यूज लिक्विड फॉर्म मध्ये बेस्ट आहेत की ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये? धन्यवाद. चांगला प्रश्न विचारला. लिक्विड आणि ग्रॅन्युअल, तर सोयाबीन हे द्विदल आणि तेलवर्गीय पिकामध्ये मोडतं. तर जे काय आपल्याला ग्रॅन्युअल जे खत आहे किंवा जे दाणेदार खत आहे हे आपल्याला पेरणीच्या वेळेसच दिलेलं चांगलं असणार, कारण 25 ते 30 हा व्हेजिटेटिव्ह म्हणजे त्याची शाकीय वाढ होण्याची एक अवस्था असते, आणि त्या अवस्थेत ग्रॅन्युअल खत हे सगळ्यात उपयुक्त असतं. आणि त्याच्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर नायट्रोजन स्थिरीकरण जे काय हे आहेत गाठी आहेत त्याची एक काय म्हणतो आपण प्रगती किंवा डेव्हलपमेंट होण्याची स्टेज असते. तर तोपर्यंत शाकीय आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होण्यासाठी ग्रॅन्युअल खत सगळ्यात उत्तम असते. जर तुम्हाला वाटलंच का 40-45 दिवसानंतर जी रिप्रोडक्टिव्ह किंवा जी फुल आणि फल धारण्याची अवस्था असते त्या काळामध्ये जर तुम्हाला वाटलंच डिफिशियन्सी किंवा काही मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता जर वाटली किंवा ऑब्झर्व झाली किंवा निरीक्षण झाली तर तुम्ही द्रवरूप मायक्रोन्यूट्रिएंटचा यूज करू शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता सर की सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी कशाची करावी? आता तुम्ही मराठीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये म्हण आहे, पहिलं तुम्ही कीड रोग किंवा जी काय सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ही जर शेतकऱ्यांनी पहिलं ओळखायला शिकलं तरच त्यांना पुढचं जे काय फवारणी असेल किंवा मायक्रोन्यूट्रिएंटचा यूज असेल किंवा अजून काय खताची मात्रा द्यायची असेल तर हे कळलं. तर खत देण्याची टाइम, फवारणीचा टाइम आणि वेळेत देणं हे फार गरजेचं आहे. तर दुसरी फवारणी ही तुम्ही तुमच्या किडीची कुठली अवस्था असेल, रस शोषणारी कीड आहे का, कुठली पानं खाणारी आळी आहे का, कुठली स्टेज आहे, त्याच्यानुसार तुम्ही दुसरी फवारणी ठरवू शकता की एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आंतरप्रवाही. तर दुसरी फवारणी याची तुम्ही घेऊ शकता. थँक्यू सर. अक्षयजी, आणखी यामध्ये कोणत्या प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारले असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अक्षयजी, भूषण साठे सर. ओके. सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. जोपर्यंत काही प्रश्न येत नाही तोपर्यंत सोयाबीन संदर्भात अजून काही महत्वाच्या माहिती संदर्भात आपण बोलूया. सध्या खूप जास्त पाऊस पडत असल्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच शेतकऱ्यांसमोर एक वेगळी अशी समस्या आहे की पावसामुळं सोयाबीनचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. तर त्यावर काय करता येईल? ठीक आहे. तसं जर आपण बघितलं तर सोयाबीन हे पीक पावसाला जास्तीत जास्त 2 दिवसापर्यंत मानवू शकतं. तुंबलेलं पाणी शेतामध्ये 2 दिवसापेक्षा जास्त काळापर्यंत जर पाणी शेतामध्ये तुंबलेलं असेल तर त्यानंतर सोयाबीनची जी रोपं आहेत ही हळूहळू पिवळी पडायला सुरुवात होतात आणि कालांतराने ते मरतात. ठीक आहे. त्याच्यामुळं पाणी हे शेतातून बाहेर काढणं शेतकऱ्यांचं पहिलं प्राधान्य पाहिजे. यासाठी शेतात तुम्ही चर काढा, पाण्याला वाट मोकळी करून द्या. पाण्याचं नियोजन बऱ्याचदा आपल्याला हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच करायला लागतं. शेतकरी म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतात कोणत्या ठिकाणी पाणी तुंबत असतं आणि ही जी उपाययोजना आहे पाण्यासंदर्भात ही तुम्ही हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच करा, जेणेकरून जास्त पाणी झालं तरीही शेतात पाणी जास्त वेळपर्यंत तुंबून राहणार नाही.
हा झाला पहिला उपाय. त्यानंतरही बऱ्याचदा असं होतं की मातीचा जो प्रकार असतो हा ठरवतो की पाणी किती वेळपर्यंत तुंबून राहील आणि त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर सुद्धा पिकाची अवस्था कशी असेल. मी उदाहरण देतो की माती जर तुमची भारीतली असेल, जी काळी माती म्हणतो आपण, काळी माती जास्त काळापर्यंत ओलावा धरून ठेवते. अशा मातीमध्ये जी रोपं असतात ती रोपांची मुळं कुचतात हळूहळू. ठीक आहे. तर अशाच्यात आपल्याला काय करता येईल की काही बुरशीनाशक आहेत यांची ड्रेंचिंग करणं हा एक त्यामध्ये चांगला पर्याय आहे. ओके. यामध्ये कार्बेंडेझिम आहे, बाविस्टिन, असे बरेच असे औषधं आहेत बुरशीनाशक ज्यांची आपण आळवणी करू शकतो. त्यांचं जे आपला स्प्रे असतो, स्प्रेचा पुढचा नोझल काढायचा आणि रोपांच्या मुळाजवळ त्याला दर रोपाला 50 ते 100 ml ते द्रावण मिळेल या हिशोबाने त्याला आळवणी करायची. याने एक समाधान मिळतं. त्याचसोबत त्याच वेळेस जर सिंगल सुपर फॉस्फेटचा एक मूठ जर आपण प्रत्येक झाडाच्या भोवती आळवणी करून जर टाकली तर बऱ्यापैकी सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये असे गुणधर्म आहेत की ते पाणी शोषून घेत असतं. तो एक पर्याय करता येईल. पण पहिलं सगळ्यात महत्वाचं काम आहे की शेतात आपण पाणी तुंबून द्यायचं नाहीये. या संदर्भात उपाययोजना शेतकऱ्यांनी करायच्या आहेत. दुसरी एक समस्या शेतकऱ्यांसमोर अशी येते की तण व्यवस्थापन. बऱ्याचदा जो कायम म्हणजे जो बऱ्याच दिवसापर्यंत पडणारा जो पाऊस असतो हा शेतकऱ्यांना तणाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करू देत नाही. अशा वेळेस तुम्ही तणनाशकांचा वापर सुद्धा करू शकता. खूप अशी तणनाशकं आहेत सोयाबीनसाठी मार्केटमध्ये उपलब्ध, जी तुम्ही सरळ पिकावर त्याची फवारणी करू शकता. ठीक आहे. अशा तणनाशकांचा तो वापर करा आणि त्याने जी तणाची जी समस्या आहे ही काही काळापर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी त्यापासून समाधान मिळू शकेल. ठीक आहे. तर सोयाबीन पिकाची काळजी घ्या. बरं, याची जी संवेदनशील अवस्था जी असते पाण्याची ती फुलोरा अवस्था असते. फुलोरा अवस्थामध्ये जास्तीत जास्त याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. या संदर्भात जर अजून काही प्रश्न असतील तर ते आपल्याला घेता येतील. नक्की. थँक्यू भूषण सर. त्यानंतर एक प्रश्न होता, न्यूट्रिशन मॅनेजमेंट इन फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चर संदर्भात आपण थोडंसं नंतर बोलूया, कारण आपला विषय थोडा वेगळा आहे आज. तर ज्या भाऊंनी हा प्रश्न विचारलाय यांना आपण उत्तर देऊ. त्यांना युट्यूबवर जे काही असेल योग्य ते समाधान करूया. मला आणखीन एक प्रश्न दिसतो इथे की येलो मोझॅक सोयाबीन वर अटॅक येण्याची कारण काय आहेत. ठीक आहे. तसं तर आपण रोग आणि कीड व्यवस्थापन नंतर ठेवलंय याच्या पुढच्या सेशनमध्ये, तरी पण मी या प्रश्नाचं उत्तर देतो. आता सध्या महाराष्ट्रात येलो वेन मोझेक हा आजार सोयाबीनवर खूप मोठ्या प्रमाणात पसरला आहे आणि याचं प्रमुख कारण आहे पांढरी माशी. येलो वेन मोझेक जो आहे हा पांढरी माशीच्या मुळे याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. पांढरी माशी जी आहे बाजूच्या पिकांवरून हा जो येलो मोझेक वेन व्हायरस आहे हा घेऊन सोयाबीनवर येतो आणि एक झाड त्या आजाराने ग्रसित झालं की हळूहळू हा आजार पूर्ण शेतात पसरतो. तर सगळ्यात पहिलं याच्यावर उपाययोजना काय आहे. सगळ्यात पहिलं जे झाड तुम्हाला पिवळं दिसायला सुरुवात होईल, ज्याच्या शिरा पिवळ्या दिसायला सुरुवात होतात. येलो वेन म्हणजे काय, सगळ्यात आधी सोयाबीनची जी पानं आहेत यांच्या शिरा पिवळ्या व्हायला सुरुवात होतात आणि हळूहळू त्याच्यावर असे पांढरे पांढरे चट्टे पडायला सुरुवात होतात. ठीक आहे. जे झाड ग्रसित दिसलं त्याला उपटून बाहेर फेकायचं, कारण हा जो आजार आहे हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर खूप लवकर पसरतो. पहिलं आहे की जी ग्रसित झाड आहे त्यांना शेतातून बाहेर काढून टाकणं. दुसरं आहे पांढरी माशीचा बंदोबस्त करणं. आणि पांढरी माशीचा बंदोबस्त करण्यासाठी बरीच औषधं आहेत. ॲसेटॅमायपिरिड आहे, बरीच औषधं आहेत. ओके. तर त्यांच्यापैकी कोणतंही औषध आपण फवारणी करू शकतो. पण जे औषध आपण पांढऱ्या माशीसाठी फवारणी करू त्यासोबत 5% निंबोळी अर्क म्हणजे निंबोळी तेल हे सुद्धा मिक्स करणं खूप गरजेचं आहे. कारण पांढरी माशी फक्त औषधाने जात नाही,
त्यासाठी निंबोळीयुक्त कोणतंही औषध तुम्ही त्यामध्ये फवारणी करा आणि त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे येलो वेन मोझेकवर आपण बंदोबस्त मिळवू शकतो. दुसरं असं पांढरी माशीसाठी अजून कंट्रोल मेजर्स आहेत. तुम्ही जे मार्केटमध्ये आज पिवळे जे स्टिकर्स आहेत, स्टिकी स्टिकर्स, ते जर तुम्ही एकरी 10 ते 12-15 ठिकाणी जर तुम्ही लावले तर बराचसा फवारणीचा खर्च कमी होतो आणि पांढरी माशीवर जवळपास 25 ते 30% कंट्रोल पण चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तर तो एक स्वस्त उपाय आहे, तोही पण तुम्ही करायला काय हरकत नाही. दुसरी टीप मला एक सोयाबीनच्या बाबतीत द्यायची, की सोयाबीन हे पीक फार सेन्सिटिव्ह पीक आहे आणि ह्या पिकाचं जे काय इंटरकल्चर ऑपरेशन्स किंवा तण काढणे असेल, पहिल्या 1-2 फवारण्या असतील, 2-3 फवारण्या असतील, हे किंवा तणनाशक ची फवारणी करणे असेल, तर हे पहिल्या 40 ते 45 दिवसातच पूर्ण करायचं. 40 ते 45 दिवसानंतर तुम्ही झाडाला कुठल्याही प्रकारचा जास्त त्रास द्यायचा नाही. मध्ये कुठनं खुरपणी करणं किंवा एखादं तणनाशक मारणं, ह्या गोष्टी 40 ते 45 दिवसानंतर अजिबात प्लॉट मध्ये हे ऑपरेशन्स करायचे नाहीत. हे एक महत्वाचं तुम्ही टीप लक्षात ठेवायची. धन्य सर. अजून एक प्रश्न आलाय की काही न्यूट्रिएंट्स ओएस फॉर्म मध्ये असतात, तर ओएस फॉर्म काय? सॉरी, अभिजित सर है ना? अभिजित सर, हेलो अभिजित सर. या सर, वो एक क्वेश्चन है. कुछ माइक्रोन्यूट्रिएंट्स ओएस फॉर्म में मार्केट में अवेलेबल है, तो व्हाट इज ओएस फॉर्म? ओएस तो डब्ल्यूएस होगा, वाटर सोल्यूबल फॉर्म हो सकता है. आई थिंक उसमें कुछ गलत क्वेश्चन होगा. डब्ल्यूएस होगा, वाटर सोल्यूबल फॉर्म होगा सर. डब्ल्यूएस वाटर सोल्यूबल हो सकता है, लेकिन ओएस अभी तक तो मैंने सुना नहीं. वो वाटर सोल्यूबल फॉर्म होगा सर. ओके. आणखीन एक प्रश्न आहे की कल्टर जे आहे ते एम्प्लिगो मध्ये कधी मिक्स केलं पाहिजे? नहीं, कल्टर का साथ इनका कोई रिलेशन नहीं. इस क्रॉप में कल्टर का यूज नहीं होता है. नॉर्मली फ्रूट्स क्रॉप में ज्यादातर होता है, कल्टर का यूज होता है. और जो बियरिंग, रेगुलर बियरिंग करने के लिए कल्टर का यूज होता है. तो फ्रूट्स क्रॉप में रेगुलर बियरिंग के लिए कल्टर यूज होता है. ये इसमें सोयाबीन के साथ उनका कोई ये नहीं. ठीक आहे. सगळ्या शेतकरी बंधूंना एक सूचना आहे की कधीही तुम्ही औषधाची फवारणी ही गरजेनुसार करायची आहे. म्हणजे जर गरज असेल तरच औषधीची फवारणी आपण करायची आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना च्या मनात येतं की ही पहिली फवारणी कधी करू, दुसरी फवारणी कधी करू. आधी पिकाची गरज ओळखा. जी समस्या आहे ती कशामुळे झाली आहे. असू शकतं की ती अन्नद्रव्याची कमतरता आहे, असू शकतं की ती किडीमुळे झाली आहे, असंही असू शकेल की पाण्याच्या ताणामुळे किंवा खूप जास्त उन्हामुळे हा प्रॉब्लेम झालाय किंवा एखादा रोग आलाय. तर आधी निदान करणं खूप गरजेचं आहे आणि निदान केल्यानंतरच आपण औषधी घेत असतो. डॉक्टरकडे आपण जातो, कधी आपण कोणती गोळी मागत नाही. डॉक्टर आधी निदान करतो आणि मग औषधी देतो. तसंच पिकासाठी पिकाला आधी काय झालंय हे ओळखणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण उपाययोजना करायच्या. ठीक आहे. एम्प्लिगोची फवारणी तुम्हाला तेव्हाच करायला लागेल जेव्हा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये आळ्या किंवा काही दिसेल. ठीक आहे. तर आणखीन काही प्रश्न आहेत? नाही सर, आणखी प्रश्न नाहीये. ठीक आहे, धन्यवाद. अजून काही शेतकरी बांधवांचे प्रश्न असतील तर सोयाबीनच्या संदर्भात, मायक्रोन्यूट्रिएंटच्या संदर्भात विचारू शकता. नहीं, बालू दादा, कल हम लोग का जो सोयाबीन का पेस्ट मैनेजमेंट के लिए कल जो फॉलो होगा, इसमें ट्रेनिंग होगा, उसके लिए थोड़ा एक बार इंट्रोडक्शन दे दीजिए सबको. हा सर. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज जो सेशन झाला सोयाबीन मायक्रोन्यूट्रिएंटच्या बाबतीत, तसाच उद्या एक सेशन आहे कीड व रोग नियंत्रण. तर तुम्ही परत उद्या ह्याच टायमिंगला 7 वाजता ह्या वेबिनारला जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त आपलं पीक कसं चांगलं येईल, आपलं उत्पादन कसं वाढेल
ह्या हिशोबाने तुम्ही उद्या पण कीड व रोग नियंत्रणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। और उसमें हम लोग ज्यादा से ज्यादा क्वेश्चन लेने के लिए कोशिश करेंगे, जितना क्वेश्चन उनको होगा तो हम लोग का उतना अच्छा लगेगा। क्वेश्चन अभी कम हो रहा है, लेकिन हम लोग का ये चाहिए बहुत सारे क्वेश्चन किसान से आए ताकि हम लोग उसके अच्छे से आंसर दे पाए। बोल दीजिए, मराठी में बोल दीजिए। हा आणि आजच्या सेशन मध्ये प्रश्न थोडे कमीच आहेत, पण मला वाटतं उद्या जास्तीत जास्त कसे प्रश्न येतील आणि आपण चांगल्या प्रकारे पिकाचं नियोजन कशा प्रकारे चांगलं करू शकेल ह्या हिशोबाने उद्या जर जास्तीत जास्त प्रश्न विचारले तर अतिउत्तम होईल, आम्हाला पण आनंद होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते। तर सांगितल्याप्रमाणे उद्या सोयाबीन या पिकाचं कीड आणि रोग व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत। तर आजप्रमाणेच सगळ्या शेतकऱ्यांनी उद्या ह्याच वेळेस 7 वाजता या वेबिनार सिरीजला जॉईन करून याचा पुरेपूर लाभ घ्यावा। जास्तीत जास्त प्रश्न विचारा जेणेकरून आम्हाला तुमचं समाधान करता येईल। धन्यवाद। थँक्यू। थँक्यू, धन्यवाद। थँक्यू फॉर सर्व शेतकऱ्यांचे आभार। आणि पुन्हा एकदा मी विनंती करेन की जे AEGF या नावाने जे YouTube चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन कृषी विषयीची सगळी माहिती आणि नवीन व्हिडिओज त्या माध्यमातून तुम्हाला मिळतील आणि या माध्यमातूनही तुम्हाला एक कृषी शिक्षणाचा लाभ घेता येईल। धन्यवाद सर्व शेतकरी टीम उद्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वेबिनार साठी जॉईन व्हावा ही एक अपेक्षा आहे। आप लोग 2 मिनट के लिए रुक जाएंगे, बाकी सब अगर निकल जाएंगे तो 2 मिनट के लिए रुक जाएंगे। ठीक।